नमस्कार मित्रांनो, 3000हून अधिक नव्या वाहनांची वाहतूक करणारे मॉर्निंग मिडास हे मालवाहू जहाज पॅसिफिक महासागरात बुडाल्याची घटना समोर आली आहे। यातील सुमारे 800 वाहने इलेक्ट्रिक म्हणजे EVS होती। अलास्काच्या अल्युशियन बेटांजवळ ही घटना घडली। यामध्ये अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याची माहिती आहे। ही दुर्घटना 3 जून रोजी घडली होती, जेव्हा जहाजाने अलास्काच्या किनाऱ्यापासून 300 मैलावर असताना आग लागल्याचे संदेश पाठवले। जवळपास 600 फूट लांब असलेले हे मालवाहू जहाज चीनमधील यंताई बंदरातून निघून मेक्सिकोच्या लाझारो कार्डेनास बंदराकडे निघाले होते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यानंतर जहाजावरील सर्व 22 कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे लाईफ बोटद्वारे बाहेर काढण्यात आले। त्यांना जवळच असलेल्या एका व्यापारी जहाजाने वाचवले। दरम्यान लंडन स्थित व्यवस्थापन कंपनी झोडिक मॅरिटाईम नुसार खराब हवामान, आगीमुळे झालेली हानी आणि पाण्यात गळती यामुळे जहाज शेवटी पूर्णतः बुडाले। ते जमिनीपासून 415 मैल आणि 16,404 फूट खोल समुद्रात बुडाले आहे। अमेरिकन कोस्ट गार्डचे प्रवक्ते कॅमेरॉन स्नेल यांनी सांगितले की सध्या कोणतेही दृश्यमान प्रदूषण आढळलेले नाही, मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी सज्ज जहाजे आणि डगबोट्स बुडालेल्या भागाजवळ ठेवण्यात आले आहेत। भविष्यात काही समस्या उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद दिला जाईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।